ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये भाजप शिवसेना एकत्र, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप वेगवेगळे लढणार, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट मीटिंग सुरू। आगामी निवडणुका, विधिमंडळ कामकाजाबाबत मार्गदर्शनाची शक्यता। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। फडणवीस शिंदेंच्या बैठकीनंतर चव्हाण दिल्लीमध्ये। दोघांमधील चर्चेबाबत चव्हाण शहांना भेटले, सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम। मविया खासदारांसह अजित पवार आणि गौतम अदानीही उपस्थित। कार्यक्रमानंतर अजितदादा आणि रोहित पवारांचा एकत्र कारने प्रवास। राज ठाकरे आज ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहणार। परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरील मनसेच्या आंदोलनाप्रकरणी सुनावणी। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। पार्थ पवारांवर अद्याप गुन्हा दाखल का नाही, मुंबई हायकोर्टाचा थेट सवाल। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कोणालाही वाचवायचं नाही, सरकार मुंबई उच्च न्यायालयामध्ये सबमिशन करेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। अजित पवारांची 2018 पासूनच मुंडव्यातील जमिनीवर नजर। पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी घेतली होती, अंजली दमानी यांचा आरोप। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार। आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाकडून कोठडी। राहुल गांधींकडून अमित शहांना SIRवर खुल्या चर्चेचं आव्हान, तर संसद तुमच्या हिशोबानं चालत नाही, किती चिथावलं तरी माझ्या भाषणाचा क्रम मी ठरवेल, लोकसभेत शहा संतापले। प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टाकडून वॉरंट जारी। आज कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश। नागपुरातील आमदार निवासात काही वर्षांपूर्वी केलं होतं आंदोलन। बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलामध्ये 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार। काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव, वनमंत्री गणेश नाईकांची माहिती। बंडू आंदेकरचा तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज। नियमानुसार निवडणूक लढवण्यास विशेष मोका कोर्टाची परवानगी। आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर अटकेत। दिशा सालियन प्रकरणामध्ये हायकोर्टात आज सुनावणी। याचिकाकर्ते सतीश सालियन यांचं स्टेटमेंट 3 ते 4 वेळा घेण्याची गरज का पडली? स्टेटमेंटची कॉपी त्यांना अद्याप का दिली नाही, हायकोर्टाचा सवाल। मराठा समाजाच्या SC-BC आरक्षणाच्या वैधतेबाबत आज हायकोर्टात सुनावणी। 10% आरक्षणाच्या वैधतेबाबत याचिकेवर दुपारी 3 वाजता सुनावणी होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून NDAच्या सर्व खासदारांना आज रात्री जेवणाचं निमंत्रण। सर्व खासदारांना पंतप्रधान मार्गदर्शन करण्याची शक्यता। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।